नमस्कार मंडळी, तुम्हालाही अशा मऊ लुसलुशीत व काठोकाठ फुगलेल्या भाकऱ्या करायच्या आहेत पण काही केल्या जमत नाही आहे, तर मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहे ज्या वापरून तुम्हीही अशा मऊ लुसलुशीत व काठोकाठ फुगलेल्या भाकऱ्या करू शकता, ज्या दुसऱ्या दिवशीपर्यंतही मऊ आणि लुसलुशीत राहतात। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। भाकरी बनवण्यासाठी मी एका टोपात पाणी उकळायला ठेवले आहे। एक मोठी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि उकळी आल्यानंतर मी त्याच्यात थोडंसं मीठ घातलं आहे आणि नंतर तांदळाचं पीठ घालणार आहे। जेवढी वाटी आपण पाणी घेतलेलं आहे त्याच वाटीच्या प्रमाणात आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि आता उकळ काढून घ्यायची आहे आणि गॅस बंद करून झाकण देऊन 5 मिनिटं ती उकळ तशीच ठेवायची आहे। नंतर परातीत ही उकड काढून घेतली आणि पीठ खूप गरम असल्या कारणाने मी एका पेल्याच्या साहाय्याने गुठळ्या मोडून घेते। या गुठळ्या मोडून घेतल्याने आपले पीठ चांगले नरम मळून होते आणि आपल्या हाताला चटकेसुद्धा बसत नाहीत। महत्त्वाची टीप म्हणजे पीठ गरम असतानाच मळायला घ्यायचं आहे। आता पीठ थोडं गार झालं आहे म्हणून मी हाताने पीठ मळते। थोडं पाणीही मी इथे वापरलं आहे कारण मला पीठ थोडं कोरडं वाटत होतं। भाकरी करताना नेहमी पीठ चांगलंच मळून घ्यायचं आहे, त्यावरच आपल्या भाकरीचा मऊपणा अवलंबून असतो आणि भाकरी लाटायला किंवा थापायला सोपी जाते। आपल्या तळ हाताच्या साहाय्याने पीठ अगदी मळून घ्यायचं आहे, त्यामुळे भाकरी लाटताना चिराही पडत नाहीत आणि आपली भाकरी बराच वेळ मऊ राहण्यास मदत होते। मी आता संपूर्ण पीठ मऊसूत मळून घेतलं आहे आणि आता त्यातला मी एक गोळा घेऊन परत तो थोडा मळून घेतला आहे। आणखी एक महत्त्वाची टीप म्हणजे प्रत्येक वेळी भाकरी बनवण्यासाठी घेतलेला पिठाचा गोळा पुन्हा मळून घ्यायचा आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पिठाचा गोळा पुन्हा असा मळून घेतला आणि कोरड्या तांदळाच्या पिठात घोळून भाकरी लाटायला सुरुवात केली आहे। सुरुवातीपासूनच आपल्याला भाकरी एकाच बाजूने व कडेकडेने लाटायची आहे। भाकरीची बाजू कधीच पलटायची नसते। इथे मी भाकरी लाटताना पोळपाटचा वापर न करता किचन प्लॅटफॉर्मवरच लाटून घेते। तुम्ही पोळपाटचा वापरसुद्धा करू शकता। भाकरी ही चपातीच्या साईजपेक्षा थोडी मोठी असल्याकारणाने मी ही किचन प्लॅटफॉर्मवरच लाटते नेहमी। आता आपली भाकरी लाटून झालेली आहे आणि मी तवा देखील गॅसवर ठेवला आहे। गॅसची फ्लेम फास्टच ठेवायची आहे आणि भाकरी टाकताना वरची बाजू खाली टाकायची आहे। आणि महत्त्वाची टीप म्हणजे भाकरीला पाणी लावायचे नाही। भाकरीला पाणी लावले तर ती भाकरी फुगत नाही आणि जरी फुगली तरी ती जास्त वेळ मऊ राहत नाही, ती कडक होते। एका बाजूने भाकरीच्या कडा वर आल्यावरच आपण ती पलटून घेणार आहोत। पलटी केल्याच बघा भाकरी कशी काठोकाठ फुगली आहे। अशी भाकरी तुम्ही दुसऱ्या दिवशी जरी खाल्ली तरी ती मऊ व लुसलुशीतच राहते। अशा प्रकारे कालथ्याच्या साहाय्याने दाबून आपण भाकरी दुसऱ्या बाजूनेही भाजून घेणार आहोत। अशा प्रकारे मी दिलेल्या छोट्या टिप्स वापरून तुम्ही अगदी सहज भाकऱ्या बनवू शकता। अशा प्रकारे मी सर्व भाकऱ्या लाटून व भाजून घेतल्या आहेत। मी घेतलेल्या पिठामध्ये 7 मीडियम साईजच्या भाकऱ्या तयार झाल्या आहेत। पहा कितीही चुरल्या तरी त्या फाटत नाहीत। अशा पद्धतीने बनवलेल्या भाकऱ्या दुसऱ्या दिवशीही तितक्याच मऊ राहतात, त्या अजिबात कडक होत नाहीत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चवदार रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।